माझ्या घराचं नाव ब्रह्मचैतन्य आहे, ह्यांच्याच नावावरती ठेवलंय. तर चला आपण आतमध्ये जाऊया. हे समाधी मंदिर आहे, महाराजांच्या आईची समाधी आहे. हे शिदा घर आहे. तर तुम्ही शिदा आणलाय तर ना इथं द्यायचा. जसं की तुम्ही लापशी, तांदूळ, गहू आणला असेल तर इथं द्यायचं. आता चला आपण प्रसाद घ्यायला चालूया. आता आम्ही प्रसाद घेतलाय तर आम्ही तुम्हाला सांगतो काय काय आहे. तुम्ही लाईक केला तर मी अजून जाग्यावर फिरायला जाणार आणि मी तुम्हाला दाखवणार. बाय बाय. मी तुम्हाला मिळतो नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. ही माझी नवीन ब्लॉग आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गोंदवले महाराजांचं मंदिर. तर बघा, हे गोंदवलेकर महाराजांचं मंदिर आहे. बघा किती मस्त गेट आहे. तर बघा, ब्रह्मचैतन्य माझं घराचं नाव माहिती ना. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवलेलं की माझ्या घराचं नाव ब्रह्मचैतन्य आहे. तर तसंच ह्या महाराजांचं पण मंदिराचं नाव ब्रह्मचैतन्य ह्यांच्याच नावावरती ठेवलंय. तर चला आपण आतमध्ये जाऊया. हे बघा, इथं ना किती सारी दुकानं आहेत. तर हे बघा, इथून आतमध्ये जायचं आणि इथून बाहेर यायचं. तर आपण पहिले इथून आतमध्ये जाऊ. 30 पहिला आपण इथं चप्पल काढूया. ही चप्पल स्टँड आहे. हे समाधी मंदिर आहे. आता महाराजांच्या आईच्या समाधीकडे जाऊया. अच्छा, समाधी ही आईची समाधी आहे. आईची समाधी. हे शिदा घर आहे. तर तुम्ही शिदा आणलाय तर ना इथं द्यायचा. जसं की तुम्ही लापशी, तांदूळ, गहू आणला असेल तर इथं द्यायचं. तुम्हाला कसं वाटते मंदिर? जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. मी येतो प्रत्येक वर्षी येतो. मग ना तुम्ही लाईक केला तर मी अजून जाग्यावर फिरायला जाणार आणि मी तुम्हाला दाखवणार. आता चला आपण प्रसाद घ्यायला चालूया. मी तुम्हाला दाखवतो काय काय प्रसादामध्ये. इथून आपण जाऊया. वाव, किती सुंदर आहे. सुंदर सुंदर चकचक. सुंदर सुंदर चकचक. सुंदर सुंदर चकचक. सुंदर 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 चकचक. आता आम्ही प्रसाद घेतलाय तर आम्ही तुम्हाला सांगतो काय काय आहे. बघा, इथं भातसाठी आहे. हा भात आहे. हा ना प्रसाद आहे. हा लापशा आणि ना ही भाजी आहे. ही पण भाजीच आहे. कोशिंबीर. हे कालवण आहे. हे तर मिळतात. आता पहिलं मी टेस्ट करणार आहे भात. तर चला आपण भात टेस्ट करूया. अरे दुसरा आपण आता घेऊया.
पहिला आपण ही आमटी. थांबा, पहिला आपण असं नाही, पहिला आपण भातला असं घ्यायचं बर, त्याचं असं आणि नंतर हे घेऊन त्याच्यामध्ये असं टाकायचं सगळं. हा, टाकल्यावर थोडंसं मिक्स करायचं असं. गरम आहे राईस. चीज 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 यम्मी. बघा इथे सारे रूम आहे, तुम्ही ह्या रूम मध्ये राहू शकतात. आता मी तुम्हाला महाराजांच्या घोड्याची समाधी दाखवतो. ही महाराजांच्या घोड्याची समाधी. घोड्याचं नाव बट्टाशा होतं. आता मी आलोय गोंदवलेकरांच्या महाराजांच्या मठात. तर मी तुम्हाला माहिती सांगतो. गोंदवलेकर महाराजांची ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज 19 फेब्रुवारी 1845 ते 22 डिसेंबर 1993 हा त्यांचा कार्यकाळ होता. महाराष्ट्र सातारा जिल्ह्यातील तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथे झाला. ते मूळ नाव गणेशरावजी गोवर्दले ते होते. हे लय मोठे संत होऊन गेले. महाराजांचे चितवन महाराज नेहमी सांगायचे, हे देवाचे नाव घेतला म्हणून मन शांत होते आणि आपण आनंदी होतो. मुलांनी अभ्यासात बसण्यापूर्वी मनात देवाचे नाव घ्यावे. आपल्या सर्वांनी प्रेमाने आणि गोड बोलणंच पाहिजे. कोणाचे पण मन दुखवू नये आणि सर्व आनंदाने राहावे. महाराजांना लहान मुली खूप आवडायचे. त्याच भाषेमध्ये मुलांसोबत गप्पा मारायचे. तेव्हा दुष्काळ पडला होता आणि महाराजांनी अनेक लोकांना जेवण दिलं आणि गोरगरिबांची सेवा केली. मला सांगायचे की आपण आपल्या कामावर मनापासून प्रेम केला पाहिजे. गोंदवलेकर महाराजांच्या शिकवणीप्रमाणे आपण नेहमी खरं बोलावे, चांगले विचार ठेवावे. हे पाठीमाग तुम्ही बघतायत ना, हे समाधी मंदिर आहे. तुम्हाला कशी वाटली माझी गोंदवलेकरांची माहिती? तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला माझी ही रात फार आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. मी तुम्हाला मिळतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.